विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. परवाच्या भागामध्ये आपण सक्तीचं शारीरिक शिक्षण याविषयी माहिती पाहत होतो. मी थोडक्यात सांगतो की BA भाग 1, BCom भाग 1, BSc भाग 1 या 3 वर्गांच्यासाठी शिवाजी विद्यापीठामध्ये सक्तीचं शारीरिक शिक्षण आहे. याहीशिवाय काही वर्गांना आहे, परंतु आपल्या महाविद्यालयामध्ये त्या वर्गांचीच सोय नाही आहे. सक्तीचं शारीरिक शिक्षण याच्यामध्ये आपण कारक ज्या कृती आहेत किंवा कारक शक्ती आहेत त्यांच्याविषयी माहिती पाहत होतो. आत्ता आपण त्याची थोडी सविस्तर माहिती पाहूयात. पहिलं आहे ते स्ट्रेंथ. स्ट्रेंथ म्हणजे ताकद. आपण प्रत्येकाच्या शरीरामध्ये ताकद आहे, पण त्याच्यामध्ये छोटेसे 2 भाग पडतात. एक आहे तो स्ट्रेंथ आणि दुसरा आहे तो पॉवर. स्ट्रेंथ जी आहे ही थोडी जास्त काळापर्यंत काम करते. म्हणजेच आपण एखादं ओझं 5-25 किलोचं 50 किलोचं घेऊन काही अंतर जाऊ शकतो. ती आपली स्ट्रेंथ असते. आणि पॉवर आहे ही शक्ती आहे. पॉवर ही शक्ती आहे. ताकद आणि शक्ती. जसं क्रिकेटचा खेळणारा खेळाडू बॅट्समन ज्याला षटकार मारतो त्यावेळेला तो संपूर्ण ताकद जी शक्ती आहे ती एकवटतो आणि जोरदार प्रहार करतो, त्यावेळेला तो षटकार होतो. 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेतील प्रारंभ घेणारा खेळाडू हा अचानक जोरदार प्रारंभ घेतो. गोळा फेक करणारा, थाळी फेक करणारा, भाला फेक करणारा खेळाडू, फुटबॉलची किक मारणारा प्लेयर, बॅडमिंटनचं किंवा टेनिसमध्ये स्मॅश मारणारा, व्हॉलीबॉलचा स्मॅश मारणारा, हे जे तो क्षणिक असतं त्या क्षणामध्ये ती संपूर्ण एकवटलेली शक्ती बाहेर पडते. ती स्फोटक असते, स्फोट झाल्यासारखी असते, त्यामुळे ती शक्ती असते. हा फरक त्याच्यामध्ये याच्यामध्ये भाग आहे, ताकदीमध्ये, स्ट्रेंथमध्ये. दुसरा भाग आहे तो एन्ड्युरन्स. एन्ड्युरन्स म्हणजे दमदारपणा. आपण पाहतो एन्ड्युरन्समध्ये पण 2 भाग पडतात. एक आहे तो मस्क्युलर म्हणजे स्नायूंचा, आणि दुसरा आहे तो कार्डिओव्हॅस्क्युलर म्हणजे हृदयाचा. मस्क्युलरचा जो आहे म्हणजे स्नायूंचा, तो सुद्धा लांब अंतरापर्यंत काम करतो. म्हणजे आपण एखाद्या डोंगरावरती एक सलग जातो, काही काळ चालल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आता थोडा थकवा आला आहे, आपण तसंच पुढे जातो. तर ती आपल्या स्नायूंची ताकद असते. लांब पल्ल्याची शर्यत धावणारा खेळाडू, लांब अंतरापर्यंत सायकल चालवणारा सायकलिस्ट, सायकलचा प्लेअर म्हणूया आपण त्याला, किंवा खूप काळापर्यंत चालणारी व्यक्ती, फुटबॉलचे खेळाडू, हॉकीचे खेळाडू की ज्यांचे स्नायू हे खूप काळापर्यंत काम करतात. हा झाला एन्ड्युरन्स, स्नायूंचा दमदारपणा. आणि दुसरा आहे तो कार्डिओव्हॅस्क्युलर म्हणजे हृदयाचा दमदारपणा. म्हणजे आता मी सांगितलं की एक खेळाडू किंवा एक व्यक्ती खूप अंतरापर्यंत चालते. समजा डोंगरावर जात आहे, मध्येच त्याचे थकतो, त्याला 2 प्रकारचा थकवा सांगितला. एक म्हणजे स्नायूंचा, पण दुसरा थकवा जो आहे तो हृदयाचा. तो दमतो. दम हा आपल्या हृदयाशी संबंधित आहे. तर तो हृदयाचा दमदारपणा. किंवा आपण खेडेगावामध्ये खास करून पाहतो किंवा शहरामध्ये पाहतो, शहरातले जे मुलं असतात ते स्विमिंग पूलमध्ये स्विमिंगसाठी जातात, पोहण्यासाठी. आपण जी खेडेगावातली मुलं आहेत ती विहिरीमध्ये किंवा नदीमध्ये जातात आणि पाण्याच्या खाली जास्त काळ राहण्याचा प्रयत्न करतात. ते जास्त काळ राहतात, तो त्यांचा हृदयाचा दमदारपणा आहे. हा झाला दुसरा भाग. तिसरा भाग जो आहे तो आहे फ्लेक्सिबिलिटी, जी तुमची लवचिकता. आपण वेगवेगळे खेळ खेळतो आणि आपण सहज म्हणतो, काय मुलगा सहजपणे हालचाल करतो, किती 'लवचिक' आहे हा खेळाडू, किती लवचिक आहे. उदाहरणार्थ
कबड्डीमध्ये एक स्किल आहे टो टच. पायाच्या साह्यानं समोरच्या खेळाडूला समजायच्या आत त्याच्या पायांना स्पर्श करून पुन्हा आपल्या जागेवर जाणं, हे क्षणाचाही विलंब न लावता करणं, ही आहे फ्लेक्सिबिलिटी. ती आपल्या शरीरामध्ये असणं आवश्यक आहे. पुढचा भाग आहे तो इलॅस्टिसिटी. चौथा, इलॅस्टिसिटी म्हणजे ताणक्षमता, आपल्या शरीराची ताण देण्याची क्षमता. आपण त्याचं एक उदाहरण पाहूयात की एखाद्या मुलानं किंवा मुलीनं भिंतीच्या जवळ उभं राहायचं, आपल्या टाचा उचलायच्या नाहीत आणि आपला हात वरती करायचा. ज्या ठिकाणी वरती जास्तीत जास्त उंच आपला हात जाईल सहजपणे तिथे एक रेषा आखायची किंवा खूण करायची आणि त्यानंतर त्याला सांगायचं की आता तू टाचा न उचलता पंजा म्हणजे त्याचंच ठेवून, म्हणजे पाय जमिनीवर स्थिर ठेवून तू ताण दे आणि जास्तीत जास्त वरती जा. तो आपल्या शरीराला ताण देईल आणि अजूनही त्याची उंची किंवा हात उंच जाईल. हे जे वाढलेलं अंतर आहे ती त्याची ताणक्षमता आहे, ती त्याची इलॅस्टिसिटी आहे शरीराची. ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. मी अगदी छोटी छोटी उदाहरण तुम्हाला सांगतोय जाणीवपूर्वक. हा चौथ्या भागानंतर पाचवा आहे तो आहे ॲजिलिटी, म्हणजे चलन वलन दीर्घता असं मराठीमध्ये म्हणतात. गोळाफेक करताना, थाळीफेक करताना खेळाडूला पिवोटिंग करावं लागतं, म्हणजे त्याची दिशा एका बाजूला असते आणि त्याचं शरीर, कमरेच्या वरचं शरीर दुसऱ्या बाजूला फिरतं. ही त्याची ॲजिलिटी असते, चलनवलन दीर्घता असते. दुसरं उदाहरण पाहू. एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर बोलत उभी आहे, त्याचे पाय जमिनीवर स्थिर आहेत आणि त्या व्यक्तीला पाठीमागनं कोणीतरी हाक मारली त्याच्या नावानं किंवा टोपण नावानं, तर तो पूर्णपणे मागं पाय जागेवरून न हलवता फक्त कमरेमध्येच तो वळतो पाठीमागं आणि पाहतो. त्याची ती वळण्याची क्षमता आहे, ती क्षमता म्हणजे ॲजिलिटी. आता ॲजिलिटी हे कोणाची चांगली असेल तर ज्याचा पोटाचा घेर कमी आहे, जी व्यक्ती जाड नाही, अशा व्यक्तींच्यामध्ये ॲजिलिटी जास्त असेल. हा झाला पाचवा भाग. सहावा आहे तो म्हणजे बॅलन्स, समतोलत्व. रस्त्यानं जात असताना आपण बॅलन्स राखून चालतो, स्वतःचं समतोलत्व राखतो. लांब उडीचा खेळाडू एक पाय जमिनीवर टेकतो, टेक ऑफ बोर्डवरती, आणि तो बॅलन्स ठेवून स्वतःचं शरीर हवेमध्ये झोकून देतो आणि पुन्हा त्या वाळूच्या खड्ड्यामध्ये स्वतःला उतरवतो. हे तर त्याचा बॅलन्स राखला जातो. वाहन चालवत असताना दुचाकी, जर आपण वेग घेतला तर आपला बॅलन्स राहतो, परंतु वेग न घेता आपण जागेवर थांबण्याचा प्रयत्न केला तर आपला बॅलन्स जातो. लंगडी घालत असताना एकाच पायावर लंगडी घालतो त्याला आपला बॅलन्स राखावा लागतो. ह्याची उदाहरणं म्हणजे आपल्याला पाहता येतील, ती म्हणजे जिम्नॅस्टिकमध्ये बॅलन्स असतो. जो आडवा खांब असतो, बॅलन्सिंग बीमच त्याचं नाव आहे, त्याच्यावरती हाताच्या साहाय्यानं, पायाच्या साहाय्यानं बॅलन्स राखला जातो. अशी वेगवेगळी उदाहरणं आपल्याला देता येतील. आणि शेवटचा आहे तो वेग, स्पीड. आपलं स्पीड जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. धावणारे किंवा चालणारे खेळाडू यांना वेगाचं महत्त्व फार असतं. याहीपेक्षा कोणतीही कृती करत असताना योग्य पद्धतीनं परंतु लवकरात लवकर करणं याला वेग म्हणतात. धावण्यासाठी किंवा चालण्यासाठी वेग घेत असताना हातांचाही उपयोग करावा लागतो, शरीराच्या समतोलत्वाचा उपयोग करावा लागतो. न्यूटनचे जे नियम आहेत ते नियम पाळावे लागतात, गुरुत्वाकर्षणाचा नियम पाळावा लागतो. हे सगळे शास्त्रीय जे भाग आहेत तेच सगळे आपल्या व्यवहारामध्ये, दैनंदिन व्यवहारामध्ये येतात. फक्त आपण त्याला शास्त्रीय दृष्टीनं पाहत नाही. सायन्स हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं जीवन जगत असताना आपल्याला शास्त्रीय गोष्टींचा आधार घ्यावा लागतो. कमी श्रमामध्ये जास्तीत जास्त काम करणं, कमी वेळामध्ये जास्तीत जास्त काम करणं आणि सुयोग्य पद्धतीनं करणं, स्वतःला किंवा इतरांना इजा न होता, कोणत्याही प्रकारचा आपल्याला त्रास होऊ न देता ते पूर्ण करणं,
याच्यामध्ये सायंटिफिक बेस आहे. आता मनुष्य ज्या वेळेला नियमित जीवनामध्ये जगत असतो त्यावेळेला त्याच्याही काही घटना घडत असतात. त्याला या 7 बाबींचा, कारक शक्तींचा, त्यालाच इंग्रजीमध्ये मोटर ॲबिलिटीज असं म्हणतात, यांचा वापर करावा लागतो. आपल्याला काही वेळेला काही गोष्टी शिकवलेल्या नसतात, माहिती नसतात, परंतु त्या आपण करत असतो. आपण असं म्हणतो की या गोष्टी मला येतात, माहिती आहेत. आपण त्याचा वैचारिक पद्धतीने विचार करतो, बुद्धिमत्तेने विचार करतो, म्हणून ते आपल्याला येतात. क्रीडाक्षेत्रामध्ये या सर्व गोष्टींचा विचार करावाच लागतो, त्याशिवाय यश मिळत नाही. वेगवेगळे एक्सरसाइजेस, व्यायाम प्रकार हे आपल्याला यावे लागतात आणि ते करणं गरजेचं आहे. आजच्या भागामध्ये आपण या कारक शक्तींच्याबद्दल माहिती घेतली. केवळ खेळाडूंनाच याची आवश्यकता आहे तर आहेच, परंतु सर्वसामान्यांना सुद्धा याची आवश्यकता आहे. नियमित जीवन जगत असताना याची आवश्यकता आहे. त्यामुळे त्याचा आपण वापर करणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. आणि म्हणून सक्तीचं शारीरिक शिक्षण हे शिकत असताना ज्या आपल्याला काही कृती करावायच्या आहेत आणि जे 2 खेळ खेळायचे आहेत याच्यामध्ये या बाबींचा उहापोह करावाच लागेल. या 7 कारक शक्तींना आपण सोडून सहजपणे जगू शकत नाही. अगदीच महत्त्वाचं उदाहरण घ्यायचं झालं तर मित्रांनो, माणसाला श्वास घेण्यासाठी सुद्धा ताकद लागते. आपण तेवढ्या गांभीर्याने तिकडे पाहत नाही. कारण का, आपल्या हातामध्ये, आपल्या शरीरामध्ये, पायामध्ये, शरीरामध्ये ताकद असते. ती एवढी असते की आपण सहजपणे सगळ्या कृती करत असतो. परंतु एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. एखादा दीर्घकाल आजारी असणारी व्यक्ती किंवा मनुष्य, किंवा खूप थकलेला मनुष्य, किंवा वयस्कर असलेला, जर्जर असलेला, आजारानं असलेला व्यक्ती, ज्यांना स्वतः उठता येत नाही, आधाराशिवाय काही कृती करता येत नाही, ते ज्या वेळेला खूप आजारी असतात, अंतिम टप्प्याकडे जातात, त्यावेळेला त्यांचा श्वासाचा सुद्धा आवाज येतो. आपण म्हणतो घरघर लागली. घरघर लागली म्हणजे श्वास घेण्यासाठी सुद्धा त्यांचं जे शरीर आहे ते नीट काम करत नाही. त्यांच्या स्वतःच्या शरीरामध्ये तेवढी ताकद नसते. त्यामुळं ती मंडळी श्वास घेण्यासाठी सुद्धा त्यांचा आवाज येतो, म्हणजेच त्यांना ताकदीचा वापर करावा लागतो. हे विसरू नका. श्वासाचं वजन खूप कमी आहे, परंतु त्या क्षणामध्ये ते खूप जास्त आहे. आणि म्हणून स्वतःचं शरीर सुदृढ ठेवणं आवश्यक आहे. तुम्ही सगळ्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये 24 तासातल्या 40 मिनिटं तरी नियमित व्यायाम केला पाहिजे. मग तो चालण्याचा असू देत एकसारखा, धावण्याचा असू देत, खेळ खेळण्याचा असू देत, वजनांच्या साह्यानं असू देत, डोंगर चढण्याचा असू देत, पोहण्याचा असू देत, सायकल चालवण्याचा असू देत, वेगवेगळ्या पद्धतीच्या व्यायामाबरोबर उड्या मारण्याचा असू देत. आपल्याला जो सोयीस्कर असेल तो नियमित व्यायाम करा आणि स्वतःला सुदृढ ठेवा. शारीरिक शिक्षणाच्या या विभागामध्ये मी तुम्हाला पुनश्च एकदा सांगू इच्छितो की आपण तरुण आहात, खूप अजून आपल्याला आयुष्य सुदृढ जगायचं आहे. त्यामुळं आपण निर्व्यसनी राहा आणि व्यायाम आपण करा, खेळ खेळा आणि आनंदी राहा. यानंतरच्या भागामध्ये आपण सक्तीचं शारीरिक शिक्षणाच्या विषयी पुढच्या टप्प्यात जाऊयात. तोपर्यंत धन्यवाद.